हापूस हंगाम महिनाभर लांबणीवर कोकणामध्ये सततच्या पावसामुळे मोहोरी येण्याची प्रक्रिया थांबली। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बाजारात येणारा हापूस यंदा मार्च अखेरीस येण्याचा अंदाज। लातूर शहरात कोयता घेऊन फिरणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अद्दल घडवली। लातूर शहराच्या बायपास रस्त्यावरती तरुणांनी यावेळेस या सगळ्या तरुणांची पोलिसांनी धिंड काढली। नाशिकच्या सिडको परिसरामध्ये टवाळखोरांचा हैदोस। टवाळखोरांकडून धारधार शस्त्र आणि कोयत्याने वाहनांची तोडफोड करणाऱ्यांमध्ये 2 मुलींचाही समावेश असल्याची माहिती। नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरामध्ये एकाची मानेत दारूची बाटली खुपसून हत्या। दारूच्या नशेत शिवीगाळ केल्यानं हत्या केल्याची माहिती। हत्या करणाऱ्या आरोपीला तुर्भे पोलिसांकडून अटक। नवी मुंबईमध्ये सायबर फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड। ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला अटक। सायबर चोरट्याकडून देशभरामध्ये 83.97 कोटींची फसवणूक। मीरा भाईंदर पालिकेतील 358 पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया थांबवली। नरेंद्र मेहतांच्या हस्तक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिले। काँग्रेस प्रवक्ते रवी खरात यांचा आरोप। रायगडच्या मोठे वेणगाव या ठिकाणी रिक्षा आणि दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू, 3 जण जखमी। ग्रामस्थांकडून तातडीने स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी। परभणीच्या टाकळवाडीमध्ये मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्यानं ग्रामस्थांनी लावला गाव विक्रीचा फलक। 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी अनेक आंदोलन करून सुद्धा काम होत नसल्यानं गावकरी आक्रमक। बुलढाण्यामध्ये मुलाकडून आई वडिलांची कुऱ्हाडीनं वार करत हत्या। आई वडिलांच्या हत्येनंतर मुलाने आत्महत्या केली। चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे गावातील धक्कादायक घटना।